मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक आतड्यांचे संरक्षक कवच नष्ट करतात. आतडे हे केवळ पचनसंस्थेचे अवयव नाही. आपल्या रोगप्रतिकार प्रणालीतील सुमारे 70% पेशी तिथेच केंद्रित असतात. याचा अर्थ त्याची स्थिती संपूर्ण शरीराच्या संरक्षणावर थेट परिणाम करते. तर आम्ही सादर केलेल्या आणखी एका अभ्यासाने आम्हाला दाखवून दिले आहे की आम्ही प्रत्यक्षात प्लास्टिक मायक्रोप्लास्टिक खाणे, कारण आम्ही 26 मानवी मृतदेहांचे विश्लेषण केले. आम्ही त्यांच्या आतड्यांच्या प्रणालीची, त्यांच्या आतड्यांमधील घटकांची तपासणी केली आणि आम्हाला 9 आढळले. प्रत्येक व्यक्तीच्या पोटात 9 ते 10 मायक्रोप्लास्टिक आढळले. म्हणजे हा एक तीव्र संपर्क होता. त्यावेळी ते इतक्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आले कारण जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा ते तुमच्या आतड्यांमधून जाते. त्यातील काही कण शरीरातच राहतात. मानवी पोटात राहिलेले मायक्रोप्लास्टिकचे कण आम्हाला आढळले. कारण ग्रॅममधून संपर्काविषयी पुरेशी माहिती मिळत नाही, कारण कण त्यांच्या वस्तुमानाऐवजी त्यांच्या आकारानुसार वागतात. कारण प्लास्टिक किंवा कणांच्या वहनाचे निश्चित वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आकार. सर्व मानवी अडथळे म्हणजे आतड्याचा अडथळा, आतड्यांमधील रक्ताचा अडथळा हे आकार आणि प्रकाराच्या बाबतीत निवडक असतात. जर ते एका विशिष्ट आकारापेक्षा, जसे की 100 मायक्रॉन लहान असतील, ते आतड्यांच्या प्रणालीतून रक्तप्रवाहात जाऊ शकतात. आतड्यांचा अडथळा एका गाळणीप्रमाणे काम करतो. तो उपयुक्त पदार्थ, जीवनसत्वे, पोषक तत्वे यांना आत जाऊ देतो आणि हानिकारक पदार्थ, विषारी द्रव्ये, सूक्ष्मजंतू आणि बाह्यकणांना रोखतो. परंतु ही संपूर्ण सुव्यवस्थित प्रणाली स्थिर विद्युत प्रभारित सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिकमुळे नष्ट होते. ते आतड्यांच्या भिंतींना, अस्तर घालणाऱ्या पेशींना नुकसान पोहोचवते आणि त्यांच्यामधील घट्ट सांधे कमकुवत करते. आतड्यांच्या अडथळ्याला अधिक पारगम्य बनवल्यामुळे सूक्ष्मजंतू, विषारी पदार्थ आणि प्लास्टिकचे कण आतड्यातून रक्तप्रवाहात प्रवेश करू लागतात. याला प्रतिसाद म्हणून रोगप्रतिकार प्रणाली दाह निर्माण करते. आतडे हा शरीराचा दुसरा मेंदू देखील आहे. त्याच्या भिंतींमध्ये सुमारे 50 कोटी चेतापेशी, न्यूरॉन्स असतात, ज्या थेट केंद्रीय चेतासंस्थेशी जोडलेल्या असतात. या जोडणीला आतडे मेंदू अक्ष, गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात. आतडे आणि मेंदू वेगस नर्व्हद्वारे जोडलेले असतात. हे एका थेट फोन लाईनसारखे आहे, ज्याद्वारे ते सतत संदेशांची देवाणघेवाण करतात. मेंदू आतड्यांना काय करायचे याचे आदेश देतो आणि आतडे मेंदूला त्यांच्या स्थितीबद्दल माहिती देतात. या संवादात मायक्रोबायोटा म्हणजेच 100 ट्रिलियन फायदेशीर जीवाणू एक महत्त्वाची भूमिका बजावतात. ते असे पदार्थ तयार करतात जे आतड्यांच्या भिंतीमधील मज्जातंतूंच्या टोकांना शांत करण्यास आणि उत्तेजित करण्यास दोन्ही सक्षम असतात. त्यामध्ये वॅगसनरच्या बाबींचाही समावेश आहे. चार्ज केलेले मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स आतड्यातील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडवतात. फायदेशीर सूक्ष्मजीव मरतात, तर रोगकारक सूक्ष्मजीव वेगाने वाढू लागतात. असे झाल्यावर आतडे आणि मेंदू यांच्यातील संवाद विस्कळीत होतो. जेव्हा नॅनोप्लास्टिक्स आतड्यात प्रवेश करतात तेव्हा ते विनाशाचे एक दुष्टचक्र सुरू करतात. आतड्यात सुरू होणाऱ्या या नुकसानीमुळे संपूर्ण शरीरात प्रणालीगत बिघाड होतो. पचनसंस्था, रोग प्रतिकार शक्ती, मज्जासंस्था आणि अंतःस्रावी संस्था या सर्वांना त्रास होतो. यामुळे शरीराच्या वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते आणि इरिटेबल बाउल सिंड्रोम व इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीजेस, ॲलर्जी व ऑटोइम्युन डिसीजेस, डिप्रेशन, अँझायटी व कॉग्निटिव्ह डिसऑर्डर्स, लठ्ठपणा व मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार, अल्झायमर आणि पार्किन्सन सारखे न्यूरोडिजनरेटिव्ह आजार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक रोगप्रतिकारशक्ती नष्ट करतात. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर उट्रॅक्ट येथील संशोधकांना असे आढळून आले आहे की नॅनोप्लास्टिकच्या संपर्कात आलेल्या रोगप्रतिकारक पेशी संपर्कात न आलेल्या पेशींपेक्षा 3 पट अधिक वेगाने मरतात. रोगप्रतिकारक पेशींचा असा जलद मृत्यू रोगप्रतिकारशक्तीला गंभीरपणे कमकुवत करतो आणि शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी करतो. यामुळे संपूर्ण शरीरात दाहक प्रतिक्रिया पसरण्यास हातभार लागतो. चीनमधील झिंगझू विद्यापीठ आणि हेनान कॅन्सर हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की नॅनोप्लास्टिक्स अस्थिमज्जा आणि थायमस या अवयवांमध्येही प्रवेश करतात.
जिथे रक्त आणि रोगप्रतिकारक पेशींची निर्मिती आणि परिपक्वता होते. अस्थिमज्जा दोन प्रमुख कार्ये करते. एकीकडे ती रक्तपेशींचा कारखाना आहे, जिथे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार होतात. दुसरीकडे अस्थिमज्जेतील स्टेम सेल्स हाडेकुरच्या स्नायू आणि चरबीयुक्त ऊतींच्या पुनरुत्पादनात भूमिका बजावतात. नॅनोप्लास्टिकचा स्टेम सेल्सवर होणारा परिणाम म्हणजे पुनरुत्पादनाच्या मूळ पायालाच नुकसान पोहोचवणे. पहिले म्हणजे रक्तनिर्मितीची प्रक्रिया बिघडते. लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि प्लेटलेटच्या कमतरतेमुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. दुसरे म्हणजे हाडांच्या पेशींना होणाऱ्या नुकसानीमुळे हाडे अधिक ठिसूळ होतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि ती बरी होण्याची प्रक्रिया मंदावते. नॅनोप्लास्टिक केवळ रोगप्रतिकारशक्तीच नष्ट करत नाहीत, तर त्यांच्या स्थिर विद्युत प्रभाराद्वारे ते रोगजनकांच्या पुनरुत्पादनासाठी आणि टिकून राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. इलिनॉय विद्यापीठातील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की इंधन-प्रभारित नॅनोप्लास्टिक कण कोलाय सारख्या आतड्यातील जीवाणूंमधील शारीरिक ताण वाढवतात. त्यामुळे ते अधिक रोगजनक बनतात. येथे स्थिर विद्युत प्रभार निर्णायक भूमिका बजावतो. त्यामुळेच सूक्ष्मजीवांची रोगजनकता वाढते. त्याच वेळी स्थिर विद्युत प्रभार नसलेल्या नॅनोप्लास्टिक कणांमुळे जीवाणूंमध्ये शारीरिक ताण निर्माण झाला नाही आणि मानवांसाठी त्यांचा धोकाही वाढला नाही. प्रयोगातून असे दिसून आले की मायक्रोप्लास्टिक, विशेषतः पॉलिस्टिरीन 98.6% पर्यंत विषाणू शोषून घेऊ शकते, ज्यामुळे ते शरीराबाहेर 7 दिवसांपर्यंत टिकून राहतात. जे विषाणू सामान्यतः सूर्यप्रकाश किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यास काही तासांत मरतात. ते प्लास्टिकवर 2 ते 7 दिवस टिकून राहू शकतात आणि हँडल बाटल्या व दरवाजाच्या हँडलसारख्या पृष्ठभागांवर टिकून राहतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या एका शिंकेतून हवेत सुमारे 200 दशलक्ष विषाणूंचे कण पसरू शकतात, जे घरातील कोणत्याही प्लास्टिकच्या पृष्ठभागावर स्थिरावू शकतात किंवा हवेतील आणि पाण्यातील नॅनोप्लास्टिक कणांशी संयोग पाहू शकतात. मायक्रोप्लास्टिक्स हे हवा आणि पाण्यातील वाहकाप्रमाणे काम करून संसर्ग पसरवतात. एकदा रक्तप्रवाहात शिरल्यावर चार्ज असलेले सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक कण प्लाझ्मा प्रथिनांनी वेगाने वेढले जातात, ज्यामुळे एक जैव कोरोना तयार होतो. हा बायो कोरोना त्यांना शरीराच्याच पेशी म्हणून लपवतो आणि रोगप्रतिकार प्रणालीला अदृश्य बनवतो. प्रतिजैविक प्रतिरोध 2019 मध्ये प्रतिजैविक प्रतिरोधामुळे 10 लाखांहून अधिक मृत्यू झाले असून संबंधित गुंतागुंतीमुळे जवळपास 50 लाख अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. 2025 मधील अभ्यास दर्शवतात की प्लास्टिक जीवाणूंना प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्यास मदत करते, ज्यामुळे एक असे संकट निर्माण होत आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे वैद्यकशास्त्राला अधिकाधिक अशक्य होत आहे, कारण प्लास्टिक हे जीवाणूंच्या वाढीसाठी एक परिपूर्ण माध्यम आहे. त्याच्या पृष्ठभागावर ते सहजपणे बायोफिल्म तयार करतात, जो एक दाट संरक्षक थर असतो आणि जीवाणूंना सूर्यप्रकाश, कोरडेपणा, रोगप्रतिकार शक्तीचे हल्ले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिजैविकांपासून वाचवतो. विषाणूंप्रमाणेच जीवाणू इतर पदार्थांपेक्षा प्लास्टिकवर जास्त काळ, कधीकधी 3 दिवस किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतात. यामुळे मायक्रोप्लास्टिक पाणी, माती आणि अन्नामधून धोकादायक सूक्ष्मजंतू वाहून नेणारे एक कार्यक्षम माध्यम बनते. बॉलिव्हियन कॅथोलिक युनिव्हर्सिटी सॅन पाब्लो येथील सेंटर फॉर रिसर्च इन एक्झॅक्ट सायन्सेस अँड इंजिनिअरिंगमधील संशोधक आणि जलरसायनशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील PhD धारक पॉल डब्झॅक नमूद करतात की मायक्रोप्लास्टिकवर बायोफिल्मच्या उपस्थितीमुळे ते आणखी धोकादायक बनतात. प्रयोगशाळेत आम्ही मायक्रोप्लास्टिक धातू आणि सूक्ष्मजीवांशी कसे आंतरक्रिया करतात याचा अभ्यास करतो. आमच्या असे लक्षात येते की मायक्रोप्लास्टिक भौतिक आणि रासायनिक शोषण या दोन्ही प्रक्रियांद्वारे धातू शोषून घेऊ शकतात आणि कणांच्या पृष्ठभागावर विकसित होणाऱ्या जीवाणूंच्या बायोफिल्मच्या उपस्थितीत ही क्षमता वाढते. या आंतरक्रिया प्लास्टिकच्या प्रकारावर आणि कणांच्या आकारावर अवलंबून असतात, ज्यामुळे त्यांचे स्थिर विद्युत प्रभार बदलतात. यामुळे मायक्रोप्लास्टिक चुंबकाप्रमाणे कार्य करते आणि आपल्या पृष्ठभागाकडे आणखी प्रदूषकांना आकर्षित करते. प्रयोगशाळेतील परिस्थितीत बोस्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की जेव्हा जीवाणू मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात येतात
तेव्हा ते इलेक्ट्रॉन हस्तांतरणाशी संबंधित एक विशेष चयापचय प्रक्रिया सक्रिय करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर प्लास्टिकचे कण जीवाणूंना इलेक्ट्रॉन देऊ शकतात आणि त्यांच्यासाठी एका प्रकारच्या पॉवर बँक प्रमाणे काम करतात. या प्रक्रियेला बाह्यपेशीय इलेक्ट्रॉन हस्तांतरण एक्स्ट्रासेल्युलर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणतात. यामुळे जीवाणूंना अतिरिक्त ऊर्जा मिळते, ज्यामुळे ते सर्वप्रथम अधिक शक्तिशाली बनतात. यामुळे त्यांना अधिक वेगाने विभाजित होण्यास, उत्परिवर्तन करण्यास आणि प्रतिजैविकांना आत शिरण्यापासून रोखणारे मजबूत बहुस्तरीय बायोफिल्म तयार करण्यास मदत होते. दुसरे म्हणजे ही अतिरिक्त ऊर्जा थेट प्रतिजैविक प्रतिकारशक्तीला गती देते. याहूनही वाईट म्हणजे प्रयोगातून प्लास्टिक काढून टाकल्यानंतरही जीवाणूंनी त्यांचे नवीन गुणधर्म टिकवून ठेवले. त्यांच्यात उत्परिवर्तन झाले, ते अधिक प्रतिरोधक बनले आणि इतर पृष्ठभागांवर मजबूत बायोफिल्म तयार करणे सुरूच ठेवले, प्लॅस्टिकच्या आधाराशिवायही. याचा अर्थ असा की प्लॅस्टिकमुळे औषधोपचाराला प्रतिरोधक असलेल्या तथाकथित सुपर बॅक्टेरियाच्या वाढीला आणि प्रसाराला गती मिळू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO अंदाजानुसार 2050 पर्यंत प्रतिजैविक प्रतिरोधामुळे दरवर्षी 1 कोटी लोकांचा बळी जाईल. दरम्यान जीवाणूंच्या उत्क्रांतीच्या तुलनेत नवीन प्रतिजैविके खूपच हळू विकसित होत आहेत. म्हणून यावर विचार करा. चार्ज्ड मायक्रोप्लास्टिक्स केवळ जीवाणूंना जगण्यास मदत करत नाहीत, तर ते त्यांना प्रतिजैविकांना प्रतिरोधक असलेल्या सुपर बॅक्टेरियामध्ये उत्परिवर्तित होण्यासही सक्षम करतात. या शोधाने प्लास्टिक प्रदूषणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. कारण आता आपल्याला समजले आहे की ही समस्या आपल्या पूर्वीच्या समजुतीपेक्षा कितीतरी अधिक गंभीर आहे आणि दरवर्षी प्रतिजैविक प्रतिकारशक्तीचा धोका वाढत आहे. अनेक देशांमध्ये प्रचलित औषधांची परिणामकारकता आधीच कमी होत आहे आणि साध्या संसर्गांवर उपचार करणे देखील अधिकाधिक कठीण होत आहे. जर हाच कल चालू राहिला तर प्रतिजैविके लवकरच पूर्णपणे निरुपयोगी होऊ शकतात. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स श्वसन संस्थेवर परिणाम करतात. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक श्वासावाटे शरीरात जाण्याचा मार्ग विशेषतः धोकादायक आहे. कारण स्थिर विद्युत प्रभार असलेले प्लास्टिकचे कण केवळ फुफ्फुसांपर्यंतच पोहोचत नाहीत, तर घ्राणेंद्रियाच्या मार्गाने थेट मेंदूतही प्रवेश करू शकतात. चीनी संशोधकांनी असा अंदाज वर्तवला आहे की घराबाहेर केवळ 2 तासांत एक प्रौढ व्यक्ती 106,000 पर्यंत मायक्रोप्लास्टिकचे कण श्वासावाटे आत घेऊ शकते आणि एक मूल सुमारे 73,000 कण आत घेऊ शकते. मुलांचे शारीरिक वजन कमी असल्यामुळे श्वासावाटे आत जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण प्रति किलोग्रॅम प्रौढांपेक्षा सरासरी 4 पटीने जास्त असते. श्वसनमार्गात शिरल्यावर स्थिर विद्युत प्रभार असलेले मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचे कण श्वासनलिका आणि फुफ्फुसांमधील प्रत्येक पेशीमध्ये विनाशकारी प्रतिक्रियांची साखळी सुरू करतात. ते ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दीर्घकालीन दाह निर्माण करतात, ज्यामुळे गंभीर परिणाम होतात, जसे की दम्याचा प्रारंभ आणि त्याची वाढ, दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसीय रोगाची क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज प्रगती, फुफ्फुसीय फायब्रोसिस ज्यामध्ये निरोगी फुफ्फुसांच्या ऊतींची जागा व्रण ऊती घेतात, आणि श्वसनमार्गाच्या घातक ट्यूमरचा वाढलेला धोका. 2021 मध्ये केलेल्या एका अभ्यासात फुफ्फुसाच्या ऊतींच्या 20 नमुन्यांपैकी 13 नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले. श्वसन विकार असलेल्या रुग्णांमध्ये घशातील कफाच्या प्रत्येक नमुन्यात कण आढळले. इतकेच नाही तर फुफ्फुसाच्या घातक ट्यूमरमध्ये प्लास्टिकचे तंतू आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार श्वसनमार्गाच्या खालच्या भागाचे संक्रमण हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोग आहे. आणि मृत्यूच्या शीर्ष 5 प्रमुख कारणांमध्ये त्यांचा समावेश होतो. श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसांचा कर्करोग मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा आणतात. जगभरात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. परंतु वैज्ञानिक समुदायाने नाविन्यपूर्ण उपचार पद्धती विकसित करून त्या सादर करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करूनही या रोगांचे प्रमाण आणि त्यामुळे होणारी मृत्यूसंख्या दोन्ही वाढतच आहेत.